आज आपण संडे स्पेशल कोळंबीचं कालवण करणार आहोत। त्याच्यासाठी मी ते ओलं खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली, अद्रक घेतले, लसूण घेतले, याचं वाटप करून घेत आहे। इथे मी कोळंबी, मोठी कोळंबी घेतलेली आहे, निवडून स्वच्छ धुवून घेतलेले आहे। हे बघा अशा प्रकारे वाटप करून घेतलेलं आहे। एक बटाटा कापून घेतलेला आहे। तेल टाकले, तेलावर कढीपत्ता असा भरपूर टाकलाय, थोडंसं हिंग टाकायचं आहे। हिंगामुळे काय होते, पोटाला कोळंबी बाधत नाही। घरगुती मसाला टाकलेला आहे, हळद टाकलेली आहे, त्याच्यावर मी कोळंबी टाकलेली आहे। परतून घ्यायची आहे कोळंबी मसाल्यावर छानपैकी। मीठ टाकायचं आहे। चुकून इथे गॅस फास्ट झालेला आहे, तुम्ही गॅस स्लो करा किंवा मीडियम गॅसवरच करा। माझ्याकडून चुकून फास्ट झाला, नंतर मी गॅस स्लो केला, मीडियम गॅसवरच करा। हे बघा अशा प्रकारे मी कोळंबी मसाल्यावर परतून घेत आहे। तुम्ही असं परतून घ्या छानपैकी कोळंबी मसाल्यावर। बटाटा टाकलेला आहे, एक बटाटा कापून टाकलेला आहे। ओल्या खोबऱ्याचं वाटप टाकलेलं आहे। बटाटा ही परतून घ्यायचा आपल्याला आणि जे आपण वाटप केलेलं आहे ओल्या खोबऱ्याचं ते टाकायचं आहे, छानपैकी परतून घ्यायचं आहे। चुकूनही गॅस फास्ट करू नका, मसाला जळतो। मीडियम गॅस किंवा स्लो गॅसवरच करा। छानपैकी मसाला असा परतून घ्यायचा आहे आपण जो वाटप केलेला आहे तो पण। झाकण ठेवायचं आहे, झाकण काढून पुन्हा मसाला परतून घ्यायचा आहे। हे बघा छान कलरही आलेला आहे। हे बघा छानपैकी मसाला परतून झालेला आहे। पाणी टाकायचं आहे, तुम्हाला पाणी किती पाहिजे ते टाका। पातळ घट्ट असं करायचं असेल त्या प्रमाणात तुम्ही पाणी वापर करा इथे पाण्याचा। हे बघा तरीही छान आलेली आहे। अशा प्रकारे कोळंबीचं मी कालवण केलेलं आहे संडे स्पेशल। तुम्हीही करा, तुम्हाला